माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण शिवलीलामृत कथासार ओवी रूपात श्रवण करूया. अध्याय 13वा. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अध्याय 13 शिव लीलामृतम. श्री गणेशाय नम. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरणारे गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमो त्याचे स्कंद पुराणे सूत शौनकादिका प्रती सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले जगन्नात्मा सदा शिव जयासी वंदिती पद्मजन्मा माधव अम्माया आणि वासव सविती जासी सर्वदा शिवमहिमाने नुणी अद्भुत दिवस दिवसनिशी दक्ष निंदित नरमुंड माळा पवित्र बहुत गळा घालित कैसा हा करी ओले गज चर्म प्रावरण न कंटाळे दुर्गतीने मन भिक्षा मागे नरकपाळ घेऊन बसे स्मशानी सर्वदा सीता भस्मंगी चर्चिले विखार टाई टाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले ज्याचे जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वी यासी देव म्हणले कोण क्रोधे संतप्त अनुदीन तृतीयने त्रिप्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाळील मस्तकी वाये सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तिनी भक्त देखता नयनी वैसे वैसे देऊनी वै अवघेची दैत्यासी देवणी यावर येण्याची माधविले अपार न काही असी लान थोर वान ढोर तयाचे शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही दिदले अभ्युत्थान केने दुखे क्षोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञ पूजी विभाग नेदी पुरिली आयुष्याचे वगदी तरीचे बुद्धी उपजली शिवभजन करी जोपतीत त्यावरी विघ्ने पडती असंख्यात याग जप तपते दान व्यर्थ उमनात नावडे जया जैने निंदिला शिवदयाळ परमनिर्णय जो दुर्जन खळ मनुष्या माझी जो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा असो दक्ष कन्या दाक्षायने कैलासी वाट पाये भवानी म्हणे याग मांडिला पितृसरणी मज बोलावू नये का अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेने सर्व कन्या पंचवक्रा सन्मानेसी बोलविल्या मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन यावरी बोले भाललोचन मुडाने प्रती ते देवा म्हणे मृगलोचने एक गौरी पद्म पद्मज जनक सदोहरी लावण्य मृत सरिती अवधारी कदाई तेथे न जावे तो पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खल तू जातासी तात्काळ अपमानातील शुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वर्णन न पावे कल्पाती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला म्हणे पितृसदना जावया लागून न पाहावा कदाही मान मग नंदीवरी आरडून दाक्षायणी चालिली सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषी सुररीवर लासी आपुल्या स्वस्थानी देव बैसविले सन्माने करुणे एक सदाशिव वेगळा करुणे पूजिले ऋषी सुरवर जैसा उटगणात मिरवी अत्री सुत तैसा दक्षमणे विराजित शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत वधाने भवानी जवळी आली ती वेळी देखोनी सुरवर आनंदली परिदक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पहायचे नंदीवरून उतरवणी पितया समीपाली भवानी दक्षमुख मुरडोणी गाली ग्रंथी भूमंडळा जनन माता जगन्माता गुण निदान न्याळोनी पाय पितृवदन म्हणे धुरे भरले नयन म्हणोनी न पाये मजकडे सकळ भगिनीचा सन्मान भोत दाक्षायणी तेव्हा देखत जननीकडे विलोकित ते न पाये ते मनात दक्ष भावित ईस कोणी बोलाविली इथं कन्या आणि रामात दृष्टी मज नावडती आदी माया प्रणववरुणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी तिचं अपमान देखुनी भ्याले सगळं सुरवर म्हणती दक्ष बोलला येतात हे ब्रह्मांड जाईल निशात अपमान देखुनी उमात येत क्रोधे संतप्त झाली प्रळय वीज पृथ्वीवरी पडत तैसे उडी घातली कुंडात पूर्वी मंडळ ढळमळीत होय कंपित भोगींद्र वैकुंठ कैलास ढळमळी कमल भावांडे हाक वाजली
कृतांत कापे चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता. हा कवरे कोणी शिवगण गेले शिवापशी धावण. सांगती सर्व वर्तमान जय जय झाले दक्ष गृही. ऐकता क्षोमला उमाकांत जेवी महाप्रळीचा कृतांत. हा कधी कुणी अद्भुत जटा पटीत आवेशे. तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे प्रलय रुद्र. वाटे प्रलय अग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होणे प्रगटली. वाटे त्याच्या तेजात चंद्र सूर्य बुजकळ्या देत. आकाशस्य आसूडात सडा होत नक्षत्राचा. कुंभी निवडा आली देख चतुर्दश लोके गाजरी हाक. दक्ष गृही बला हाक रक्त वर्षाव करीतसे. अवचित उकलली खेती दिवसा दिवा भीते बोबाटी. दक्ष अंगेची सर्व शक्ती निघून गेली ते देवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करोणी निघाला क्रोधायमन. 21 पद्मे डोळे घेऊन मनोवेगे डाविंनला. 60 कोटी गण घेऊन मागून नविनला अपर्णा जीवन. पुढे शिवपुत्र धावून ख्याती केली दक्ष यागे. वारण चक्र संभावे त्यावरी एकला लोटे कंठीरव. की विनायके घेतली धाव अपार होई पाहुणे. आला देखुण वीरभद्र पळो लागले देव समग्र. अवधाने सांडवणे सत्वर ऋत्विज पळाले तेतुनिया. आकांतला त्रिलोक प्रळय काळीचा पावक. दुदुंबेला ब्रह्मांड गोळक शक्रादी देव कापती. एकमळ मूत्र वै विसर्जती धोत्रे गाली नेनती क्षिती. कुकुट रूपे रोहिणीपती पळता झाला ते देवा. शिकी होनिया सिकी पळता झाला एकाएकी. हेम आपुले स्वरूपधाकी पकवेश घेऊनिया. नैऋत्यपती होय काक शशांक होय रसनायक. कपोत होनिया अर्क पळता झाला ते देवा. कीर होणे रुद्रारी पळता भय वाटेंतरी. नाना पक्षी रूपे झटकरी नवग्रह पळाले. मेंढ्यावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात. महावीर शिव सूत वीरभद्र पातला. षडभाऊ वीर दे दीप्त्यमान अशिलता खेटक धनुष्यमान. त्रिशृग डमरुळ शोभायमान सायुध ऐसा प्रगटला. पुषाचे पाडिले दात भगदेवाचे नेत्र पुडित. खांडमेशा उपटीत ऋतिजांच्या ते दहा. चरणी धरुणी आपटिले बहुतांचे चरण मोडिले. कितिकांचे प्राण गेले वीरभद्र देखता. मागुनी पातला शंकर तेने दक्ष पृतना मारिली सत्वर. कुंडमंडप समग्र विघ्न सुनी जाळेला. देखोनिया विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष. पद्मजाने सहस्राक्ष पूर्वीच तेथून पळाले. वीरभद्र म्हणे शतमुखी दक्षा त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा. तुझ लाविना आता शिक्षा शिवद्वेषया पाहे पा. विद्युत प्राय अशिलता तीव्र ऊर्ध्व हस्ते महावीर. छेदिता झाला दक्ष शिर प्रळय थोर झाला. दक्ष शिर गगडी उसळले वीरभद्रे पाया तळी रगडीतले. मग उमा माधवा पासी ते वेळी देव पातले चोई कोडुने. सकळ सुरा सहित कमळासन करीत उमा वल्लभाचे स्तवन. म्हणे ऋषभध्वजा कृपा करुण दक्षा लागी उठवी. संतोष होणे कर्पूर गौरव म्हणे आणुनी लावा दक्षांचे शिर. परितेने यदी वीरभद्र पायांदळे रगडलेले. म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीन ऐसा संहार. जो शिव नाम न घे अपवित्र जीवा छेदिन तयाची. जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदिन. जो न पाहे शिवस्थान त्याचे न्यायन फोडीन मी. विष्णू थोर शिवलहान हर विशेष विष्णू स्नान. ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारीन तयाते. सर्वता नेरी मी दक्ष शिर काय करीतील विधी हरिहर. मग मेष शिर सत्वर दक्ष लागी लाविले. सजीव करुणिया दक्ष तीर्थाटना गेला विरूपाक्ष. 12 वर्ष निरपेक्ष सेवित वणे उपवने. महास्मशान जे आनंदवन ते शंकर राहिला येऊन. मग वर्ष संपूर्ण तपासुनी बैसला. पुढे हिमाचळाचे उदरी अवतरिले त्रिपुर सुंदरी. शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनगाची श्री मेनका तिस पुत्र झाला मैनाक परत देखा. पार्वती कन्या जगदंबिका आदी माया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी. कमल जन्मा रुद्रारी त्यासे दुजी करवेना. तिचे स्वरूप पावया येती सुर मिळवनिया. जिचे स्वरूप वर्णावया सहस्रवदना शक्ती नव्हे. मृगमीन कल्हार खंजन कुरवंडी करावे नेत्रावर्ण. अष्टनायिकाचे सौंदर्य पूर्ण
चरणा गोष्टीन तुळेजीच्या आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज कंठी ग देखोनी जीचा माझ मुखन दावी मनुष्य परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिले इंद्रनीळ गाळूनी दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती आदी माया प्रणवरूपिणी ते झाले हिमनगन नग नंदिनी अनंत शक्तीची स्वामिनी वेदपुराणे वंदे जय कोट्यानुकोटी मेनकेतन सांडणी करावे नखावरून अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडून वरी जाय ब्रह्मादी देव मुळी होणे गर्भी पाळी वाळे तिने बोलता प्रकाश पडे असरणी निराळ वर्णे कोमलांगी सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विकृती पद मुद्रा जयदेव म्हटती कमळे उठती दिव्य तेथे त्या सुवासिसी वेदोनी वसंत भोवता गडबडा लोळत केवळ कनखलता विद्वद्भूत कैलासावणी उतरली नंदासेत त्रिप्रारी येऊनी हिमाचळीत पकरी शिवदर्शना झटकरी हिमनग येता झाला घालून या लोटांगण करीत जेव्हा बहुतस्तवन यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे साठी शस्त्र लावण्य खाणी सवे सखिया जैसा पद्मिनी तया सहित गजास्त जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरवी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघे जन तारकाक्ष विद्युतमाली कमललोचन तीही घोर तपा चोरण उमारमण आर्चेला सहस्र दळ कमळे वरुण करुण त्रिवर्ग पूजती त्रिनयन सहस्रात एक न्यून कमळ झाले एकरा तिघेही काढून नेत्र कमळे शिवार्चन करीती झाले मागुती एक निहून आले मग शिर कमळे अर्पिली प्रसन्न होनी त्रिनेत्र तिघे उठविली तारका पुत्र तिघांची तिरलपैकी वर झाले अनिवार्य त्रिभुवनी तिघांची चतुर्मुख प्रसन्न होणे त्रिपुरे दिदली अंतरिक्ष गमणी दिव्य सहस्त्र वर्ष पाहता शोधोनी निमिषाने एक होती इतक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर त्रिप्रासित संहार तुमचा करील निर्धारे यावरी त्या तिघा जणी त्रिभुवन त्राशिले बळे करुणी देव पळविले स्वस्थानावणी पिढिले धरणी बहुपापे मग देव ऋषी सकळ मिळवून वैकुंठ पतीस गेले शरण गरुड ध्वज सर्वास घेऊन शिवापासी पातला करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित म्हणती त्रिपुरे पिढिले भूत देव ऋषी झाले पदच्युत शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे तव देव बोलती समस्त आम्ही सजणी देतो दिव्य रथ मग कुंभिनी संदन होत चक्रे निश्चित शशिमित्र मदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषात चारी वेद तुरुंगबळीवंत मूर्तिमंत पै झाले सारथी विधी ओत सत्वर लाविले शास्त्राचे वागडोर पुराणे तटबंध साचार उपकारणे उपपुराणे खिळे भाऊ कनकाद्री धनुष्यथोर धनुर्जा होत भोगींद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी रती चढता ओमानात रसा तळी चालिला रथ कोणासी न उपटे निश्चित मग नंदी काढित शृंगाणे मग सैंदिणी एक चरण दुजा नंदीवरी ठेवून अपार युद्ध करून त्रिपुर तळे संहारिली होता युद्धाचे घनचक्र वीरभद्रे संहारिले असुर परी अमृत कुंडे समग्र दैत्याकडे असती पै अमृत शिंपता अमीप संजीव होती सर्वेची दैत्य से मेघास्त्र घालमी समस्त अमृत कुंडे बुडविली अंतराळी त्रिपुरी भ्रमती लक्ष साधी उडाणीपती दिव्य सहस्र वर्ष झाली याची रीती नलवती पाती क्रापी अंगी लोटरा घरपूर ते ये भीम रथी गंगाथोर नेत्रीचे जलबिंदू अप्रतापार रुद्राक्ष ते झाले दैत्य स्त्रिया पती थोर व्रता थोर तेने असुरांची जय अपार मग बौद्ध रूपे त्रिकरधर दैत्य स्त्रियात प्रवेशना वेदबाह्य अपवित्र प्रकट केले चारोक शास्त्र पतिव्रता धर्म मोडून समग्र व्याभिचार कर्म करिविले तेने दैत्यास झाले कल्याण तव इकडे शिवे लक्षे साधून धनुष्य योजिला विष्णुबाण पाशुपतास्त्र स्थापुने उगविले सहस्रमातंड तैशास्त्र चालिले प्रचंड हिवारीला काळदंड संहार विश्वाते की प्रळयाग्नीचे शिका सबळ की कृतात्नाची जिव्हा ते जाळ की ते प्रळय मेघातलं मुख्य चपळा निवडिली की सप्तकोटी मंत्र ते जपाही
एकवटली त्या अस्राटाई देव दैत्य भीत हृदयी म्हणती कल्पात मांडियेल न्यास सहित जपोणी मंत्र सोडोनी दिदला दिव्यास्त्र नवखंड धरणी आणि अंबर तडालिले ते काळी सहस्र सहस्र विजा कडकडती तैशी दहाविंदली अस्त्रशक्ती भय व्यापिला शरीरापती सरितापती अंग टाकू पाहती दिग्गज देव विमाने पळविती गिरीकंदरी असुर दडती एक मूर्छना एओनी पडती उठोनी नामागुते त्या अस्त्रेन लागता क्षण त्रिपुरे टाकिली जाळून त्याच तृतीय नेत्रीचा प्रलयाग्न साय झाला तया ते तिन्ही ग्रामसेने सहित त्रिपुरे भस्म झाली तेत देव 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 शिव स्तवन करीत चरण धरीत सप्रीमे त्यावरी त्रिपुर पीता तारकासुरतेने प्रलय मांडिला थोर देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुणी नेले भागीरथी आदिगंगा पवित्र धरुणी नेत तारकासुर देवांगणा समग्र दासी करुणी ठेविल्या ब्रह्मा विष्णू सचिवर करीती एकांती विचार म्हणती शिवमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख त्याचे असते मरेल तारकासुर मग बोलावणे पंचशर म्हणती त्वा जाऊनी सत्वर शिवपार्वती ऐक्य करी शिवाचळी तप करी व्योमकेश मन्मथा तू भुलवी दयास मग रती सहित कुसुमेश शिवाजळी पातला पार्वतीच्या स्वस्वरूपात रती तेव्हा प्रवेशत वसंते वन समस्त शृंगारिले ते देवा शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शपरीध्वज पाखरे करीती बहु गजगवज शिवध्यान विक्षिप्ती ती ते पक्षी हा काव्या नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर तो पार्वती होणी कामातुर पाठीशी उभी मन्मथाच्या शिवे उघडिले नैन तो पुढे देखिला मीन केतन म्हणे माझ्या तया तपासी केले विघ्न मग भाललोचन उघडीला निघाला प्रलय वैष्णानर भस्म केला कुसुमशर फाल्गुन पौर्णिमा साचार काम जाळीला ते तिनी शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन स्मर गृह शब्द उच्चारुण नाना परी उपहसिती शिवाची अज्ञात ऐपासून फाल्गुन मासी उतासिनी करून जो हे व्रतन पाळी पूर्ण अवधसा जाण त्या बाधी ऐसा संहारुणी पंचशर विचार करुणी पंचवक्र तत्काळ उठवणी कर्पूर गौर गेला कैलास सदनासी रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जरनाथ म्हणे कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल कमलासने कन्येशी भोगिता कंदपीसम शाप दिला होता की शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामातू असो इकडे हिमनग कुमारी शिवप्राप्ती लागी तपकरी सप्त ऋषी पार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमनगाची पार्वती तपकरी जेवणी शिव तेथे गेला बटुवेश धरोणी गायनाच्या छंदे करुणी उशे भवानी प्रती तेव्हा कासा या तपकरीसी येत एरी म्हणे जो कैलासनाथ पती हवा येत धरत आचार्य तप येथे मी बट बोले ते अवसरी तू तव हिवनगराज कुमारी शंकर केवळ विकारी महाक्रोधे दारुण ओले गज चर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण वसविले महास्मशान भूत गण सभोवते तरी विष्णू विलासी सगुण त्यासी वरी तू एकवचन तुझ योग्य पंचवदन वर नव्हे सर्वथा ऐकाता शोभली जगन्माता म्हणे शिवनिंदका होय परता वदन दाखवी मागुता परमस्कळा द्वेष्या शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटा न हवा साचार तुझ शिक्षा करीन निर्धार विप्रमणोनी राहिले देखोनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रकट करी कर्पूर गौर पार्वतीने करुणे जय जयकार चरण दृढ धरियेले शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालं मागलाई अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगत्मात्म्या अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलासासी गेला तेवसरी पितृसदना झटकरी गेली ते देवा जगदंबा मग सप्त ऋषी ते वेळी शिवे हिमाचळा पळाठविली हिमनगे त्या दरी पुजेले षोडोपचारे करुणिया अरुंधतीने येऊन भवानी पाहिले वलोकुन म्हणे शिवानी भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मनमत सरचैत्र नासी लग्न नेविले अष्टमीसी निश्चय करुणी सप्तऋषी स्वस्थानासी पातले कधी होईल शिवगौरी लग्न इच्छिती ब्रह्मेंद्रात्री सहस्रनयन तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीस पाठवणे ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले
घेऊन दशाचे पाळे पाकशासन पाहतला. इंदिरे सहित इंदिरावर सवित्री सहित चतुर्वक्र अष्टाएसी सहस्र शिशर शिष्या सहित निघाले सिद्ध चारण गुहक पितृगण मरुत गण असु वसु अष्टक एकादश रुद्र द्वादशार्थ यक्षनायक पातला आपुल्या वाहनी वैसोन लोकपाल निघाले संपूर्ण नवग्रह अष्टनायिका अधिकरुण किन्नर गंधर्व सर्वही एवं सर्व सहित शंकर हिमाचलासी आला सत्वर नगेंद्र येऊनी समोर पुजवणी नेत सकळाते दश सहस्र योजने मंडप उभविला जाचे तेजमुप सुवर्ण सरणे दैत्य जानवशासी दिधले शिव स्वरूप पाता समस्त वराडी होत विस्मित एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुषनाधी हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपी आहे सगुण असो देवक प्रतिष्ठा करुण मूळाला हे माद्री आद्यंत वघे साहित्य कमलोद्ध भव स्वयकरीत नवनिधी अष्टमा सिद्धी रावत न्यून तेथे नसे काही असो नवरा मिरवित नेला पुल्या मंडपात मधुप कार्क आदी पूजा विधी समस्त हिमाचल करीत असे लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मुराळी बाहेर आणली मनगबाळी उभी केली पटापट लग्न घटिका पाहे दिनपती मंगलाष्टके म्हणे बृहस्पती ओम पुण्याहम निश्चिती कमलासन म्हणत असे असो एता विधी संपूर्ण दोघा झाले पाणी ग्रहण होमासी करीती प्रदक्षिणा शिवशक्ती ते दोहा इतुके याज्ञिक झाले सर्वही परी नो बरी कोणी देखिले नाही प्रदक्षिणा करिता ते समयी पद नख देखिले विधीने कामे व्यापिला सुरे जामात पटपटा वीर बिंदू पटत साठी सहस्र वाल किल्य देत जन्मले क्षण न लागता अन्याय देखुनी थोर मरणांतक कोपला निवार ब्रह्माचे पाचवे शिर छेदुनी टाकले ते दवा झाला एकची अहकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार समाधान करी अपार चतुर्वक्र नाम तैपासून असो येता विधी सोहळे 4 दिवस संपूर्ण झाले सकळ देव गौरविले वस्त्रलंकारे हिमनगे सर्वे पावर पार्वती घेऊनी कैलास आला शूलपाणी यावरी सर्व देव मिळवणी पार्थिती झाले विश्वनाथा कुंटली विश्वाची उत्पत्ती मनमत उठवी उमापती मग तो मीन ध्वज पडती अनंग करोणे जोईला अंधकपुत्र तारकासूर तेने पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वंचिती 4 युगेपर्यंत शिवमायिका तिरमत परी नव्हे विरपात नव्हे सीत याकरिता तो तारकासुरे केला कांत स्वर्ग जाळले समस्त देवलना धृणीनेत दासी होत पै केल्या देव शिवासी शरण जाती तो ती दोघे एकांती रमती देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची मग अग्नी आत पाठविला अतीत वेशे तेने धरिला जो तृतीय नेत्री शिवाचा राहिला देवी पाठविला मित्र म्हणून हा कपोडणी भिक्षा मागत शिव पार्वती स आज्ञापित माझे वीरे धरोणी अद्भुत भिक्षा देई अतिताते मग अमोघ वीरे धरुण अग्निस देतांबिका आणून सांडले जेथे वीरे जाण रेत कोप झाला तोची पारा परमचंचळ न धरे कोणा आती ते जाळ असो कृष्णानुने वीर्य तत्काळ प्राशन केले ते दवा अग्नी झाला गरोदर परमलज्जित हिंडे कातार तो साई कृतिका परमसुंदर ऋषी पत्न्या देखिल्या त्या गंगेत स्नान करुणी तापत बैसल्या साई जणी तो अग्नीने गर्भ घालून पोटात घातला साई जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करीती म्हणी मग लज्जेने गर्भ काढून साई जणीने त्या गेला साईंचे रक्त एक झाले दिवेश शरीर तत्काळ घडिले सामूर्ख हस्त शोभिले सामुखे हस्त शोभिले 12 सरळ तेजस्वी कार्तिक माशी कृतिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूरवाहन भस्मंगी उपासित शिवाते शिवे निज पुत्र जानोनी नेओनी लाविला अपरणास्तनी 7 वर्ष मुंडाणी लालन पालन करीत्याचे देवासी सांगे वैश्वानर शिवाशी झाला स्कंदपुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालिले सेनातयाची 72 औक्षिणी त्याचे नगर वेडिती सुधा पाणी पृतणे सहित ते चक्षणी तारकासुर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊन सेनापतित्व दिले संपूर्ण
दिव्य रथी बैसवून अभिषेकेला कुमार. इकडे तारकासुर सुरा पाणी येत करीती झोट धरणी. देव त्रासिले दैत्याने आले पळवणी कुमाराकडे. स्कंदापुढे कर जोडून देव करीती अपार स्तवन. रक्षित तारकासुरापासून शिवनंदन तोषला. देवांचा वृतात जाणून सकळ कुमारे धरिले रूप विशाळ. तो तारकासुर दविंगणला प्रबळ. शिवकुमार लक्ष्मी 33 कोटी सुरवर उभे. स्वामींचे पाठीभार तारकांगी बळापार. 10 सहस्र कुंजरांचे तारकासुर निवार. वर्ष सायकांचे संभाळ स्वामींचे पाठीशी सूर. लपती सत्वर जावणे लक्षणीया पाकशासन. तारके शक्ती दिदले सोडून प्रळयच पळेस मागे. टाकून मानो वैगे चालिले भयभीत शक्र होऊन. करी स्त्री स्मरण कर जोडून म्हणे हे इंदिरा मान सरंजन. निवारी येवणी शक्ती हे ब्रह्मानंदा विश्वयापका. दशावतार चरित्र चालका मधुमरणता कांतका निवारी. प्रलय शक्ती हे वैकुंठिवणी योगमाया. हरिणी धाडिले लवलाया तेने हे शक्ती परतुनिया एकीकडे पाडिले. यावरी तारके बाणांचे पूर स्वामीवरी सोडिले पार. मुख पसरवणी सुकुमार तितुके गिळिता झाला. नाना शस्त्र अस्त्र शक्ती तारिके सोडिल्या अनिवार गती. ती तुक्या गिळल्या सहज स्थिती. शास्त्र संख्या वदनाने कल्पांतर रुद्रा समान. भयानक दिसे मैरवान. तारके ब्रह्मास्त्र दिदले सोडून तेही गिळी अवलिळे. जे तुके शस्त्रमंत्र निर्वाण तितुके पेरी तसे चहूकडून. प्रलय काळा समशिवनंदन गिळी क्षणन लागता. मगनी शस्त्र तारकासुर सयंदा उणी उतरला सत्वर. स्वामीवरी धावे अनिवार. सौदामिनी सारिका ऐसे देखोणी षडानन. कृतांता ऐसी हाक देऊन रथाखाली उतरून मल्ल युद्ध आरंभेले. सप्तदीन पर्यंत युद्ध झाले परमद्भूत. तारकासुर अत्यंत जर्जर केला पटवणी. पायी धरणी अवलीला चक्राकार भोवंडीला. मग धरणीवर या पटीला चूर्ण झाला मृद घटवत. निघून गेला प्राण दुदुंबी वाजवी शची रमण. उष्णे वर्षिती सुरगण कर जोडून स्तुती करीती. नारीला जेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षाचा शिवकुमार. मग सेनापतीत समग्र इंद्रे त्यासी दिले. तारकासुराचे नगर इंद्रे लुटिले समग्र. देवा स्त्रिया सोडविल्या सत्वर. देव सर्व मुक्त झाले. लागला तेव्हा जेवणा वाद्यांचा घोष. कुमार गेला वाराणसीस नमणी शिवमृडानीस. सुखपार दिले मग झाले मौजी बंधन. सर्व तीर्थे करी षडानन. मग कपाटी वेसला जाऊन अनुष्ठान करी सुखे. षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत. आता स्त्री करुणे येतात गृहास्था करी की. षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कैसा सती. म्या देखिला नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मज. अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारख्या स्त्रिया सर्वत्र. ऐकता हासे अरे कुमारा काय उतरा बोलत. तुझ सारख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी. तुझ्या वचनाची मातुश्री अंतर पडवणे दिवे. ऐसे कुमार बोलन महाकपाटात जाय पडवण. मग ते जगन्माता आपण धरून आविंदली दया ते. नाटोपे कुमार ते क्षणी आंबा दुःखी पडे धरणी. जे त्रिभुवनपतीचे राणी वेद पुराणे वैंदे जय. अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या स्तनासी पाना. कोणासी पाजू षडानना निज वदना दाखवी. घेई तुझे दूध लोणी मनोणी कुमार वमी. ते क्षणी बोले तेव्हा शापवाणी. क्रोधे करुणी कुमार तो. माझे दर्शनाची स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल. स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कृतिका योगी. तो सप्तजन्म संभाव्य सौभाग्य होईल धनाट वेद पारांग. अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानीची. स्वामी सरुची विनविती समस्त भवानी तुझ लागी तळमळत. भेटून येई त्वरित वाराणसीस जाऊणे. मग स्वामी आनंद वळणा जाऊणे. आनंद वेली शिवभवानी उभयतांचे समाधान करोणी. मागुती गेला पूर्वस्थळा. स्कंद पुराणे कथा सूत शौनकादी कांतप्रती सांगत. ऐकता विघ्ने समस्त क्षणमात्रे दग्ध होती. अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मानादी युषिद्धा. आनंद कंदा जगद्गुरु श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड. त्रयोदशोध्याय गोढ. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.
जर श्रवण केले तर बोला हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका.